शिवभक्तांसाठी अतिशय महत्त्वाची पर्वणी आलेली आहे. तर 14 तारखेला शनिप्रदोष आहे आणि 15 तारखेला महाशिवरात्र आहे आणि 16 तारखेला सोमवती अमावस्या आहे. तर 16 आणि 17 2 दिवस अशी राहणार आहे. तर या काळामध्ये तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा रुद्राभिषेकही करू शकता. तर जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथातील 11वा पाठ जरूर करा. याचे याचे महत्त्व रुद्राध्यायाच्या पाठाइतकेच याचेही महत्त्व आहे. हा पाठ जमल्यास तुम्ही महाशिवरात्रीच्या 4ही प्रहरी करू शकता आणि जर शक्यच नसेल तुम्हाला एवढा वेळ बसणं, तर तुम्ही एक पाठसुद्धा जर केला तर त्याचे फल तेवढंच तुम्हाला फळ भेटणार आहे. पण हा पाठ जर तुम्ही 9:30च्या नंतर केला म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या प्रहरात तर तो फलदायी ठरेल. कारण की ही महाशिवरात्र असल्यामुळे रात्री केलेली उपासना ही शिवापर्यंत तात्काळ पोहोचते. या रात्रीला अनन्यसाधारण महत्त्व लाभलेलं आहे. त्यासाठी रात्री केलेली उपासना ही या दिवशी जास्त फलदायी ठरते. तर त्यासाठी तुम्हाला जर ज्यांना शक्य आहे त्यांनी 11 पाठही करू शकता. अ, ह्या या पाठाचं महत्त्व हे पाठ तुम्ही श्रद्धेने आणि मनोभावे केले तर ह्या पाठाची फलश्रुती अशी सांगितलेली आहे की तुमचे दारिद्र्य नष्ट होते आणि तुम्हाला वैभव प्राप्त होते. तर ही महाशिवरात्र तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांतता घेऊन येऊ हीच शिवचरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आराधिकाताई चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या.